मामाला फोन घ्यायला आलो होतो. फोन घेतोय बघा मामा. आता चाललो ATM मध्ये कॅश काढायला. चालला आज बोईसरला परत. आणि जाता जाताच बिचाराचा फोन अचानक कसा खराब झाला काय माहिती. आता त्याचंच ATM कार्ड आहे. तो डायरेक्ट नवीन फोन घेतोय भाई. जाम डेंजर आहे. त्याला काही असं वाटलं की लगेच तो करतो माणूस आल्यावर. तर रेडमीचा कुठला तरी घेतला त्याने, आवडला त्याला. चालतंय चला, मी कॅश काढून घेऊन जातो. तो अनबॉक्सिंग करतोय तिकडे. पैसे आव मनी 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 आव मनी मनी आव. जाम याचा आवाज जाम भारी वाटतो गाईस. चला आता घरी जाऊन त्याची बॅग घेऊन परत त्याला सोडायला जायचं मला. सो ब्लॉग काढायला वेळ नाही भेटला बाबाच्या कार्यक्रमापासून. काय सांगू तुम्हाला गाईस. चल बाय गाईज. आता घरी चाललो मी. मामाला जस्ट सोडलं आणि आता माझ्या घरी जाऊन आता तो जेवण करेल, बाग भरेल. मी सामान थोडंफार प्रमाणे पेस्ट वगैरे मागवलेली ती देऊन परत येईल. आणि परत आता जायचं वाटूरला त्याला सोडायला. चाललाय बोईसरला. चालते चला, थोड्या वेळानं भेटूया. थोडा घरी जाऊन परत यायचं मला. अंधार किती झाला आहे बघा. आता जस्ट 7:30 वाजलेत, पण अंधार एकदम काळोख झाला आहे, डेंजर. A few moments later. गाईज मी हे बघा पार्सल, आपलं रोहित मोरेचं पार्सल आहे माझं. 699चं रिटेक. इकडनं इंस्टाग्रामवरून मी ते स्लीवलेस 2 शर्ट मागवले होते, पण हे एक आले आणि हे जॅकेट टाईप आलं आहे. आणि एवढं खराब आहे ना, आणि यूज केलेलं आहे. हे एकदम स्कॅम झालेलं आहे माझ्यासोबत. तर इंस्टाग्रामवरून कोणीच काही मागवू नका प्लीज. लक्ष ठेवा. त्याच्याच गडी घालून ठेवलं आहे मी, कारण मी बघतोय रिटर्न करायला. कारण रिटर्न करायला पण काही ऑप्शन नाही आहे बघा. किती घाण आहे. 700 रुपये. आणि मी पॅक ऑफ 2 येणार होते. इथे लिहिलेलं असेल बघा, एकच आलंय हे बघा इथे. एक्सेल पॅक ऑफ 2 एक्सेल करून मी मागवलेले. आणि इथे एकच आलंय, ते पण हे जॅकेट टाईप आलंय. मी स्लीवलेसचे 2 शर्ट मागवलेले शेडमधून. 2 शेड रिट्रेंड करून याच्यावरती लिहिलंय बघा. हे बघा रिट्रेंडचं हे. तर तुम्ही जर कोणी मागवत असेल तर इंस्टाग्रामवरून कधीच कोणी काही मागवू नका. स्कॅम माझ्यासोबत झालाय, तुमच्यासोबत हे होऊ शकतो. सो बी अलर्ट. ओके, स्कॅमर्स पासून वाचा. हिने मला अगोदर सांगितलं नाही फोन करून. आता मामाला मी गेलेलो सोडायला. मुझे लगा पहले ही पेमेंट कर दिया होगा. हिने ओपन केलं आणि मला आधी सांगितलं असतं तर मी आपला ओळखीचे आहेत ते डिलिव्हरी वाले. मेरे साथ होता ना तो मैं आज गम में डूबी रहती. तो मैं भी तो गम में डूबा हूँ. 700 रुपये का फटका बैठ गया. मुझे बहुत डांटता. फटका बैठ गया 700 का. दिस इज नॉट वर्थी एंड दिस इज बॅड. गाईज आता मामाला घ्यायला चाललोय आणि पार्सल पण घेतले सोबत. साहिल पण आलाय सोबत. मी त्याला सोडून आपल्याला घरी जायचं. आणि पार्सल डिलिव्हरीच्या ऑफिसमध्ये द्यायचे आहेत. पेमेंट मी अगोदरच करून बसलो आहे. बघू, जर आपल्याला रिफंड आला तर ठीक आहे, नाहीतर आपले पैसे वेस्ट जाणार. आणि ते शर्ट मला पाय पुसायला करावं लागेल. बघू काय होतं, तुम्हाला अपडेट देईल. चालते. बस सावधान राही, सतर्क राही. व्हिडिओमध्ये सांगायचं हेच तात्पर्य आहे की कोणी इंस्टाग्रामवरून काही मागवू नाही. चला आता मामाला घेऊन जातो मी लगेच. थोडं घाई नाही, तोच रस्ता येत आहे. नाईट रायडर लुक. हे बॅग बिग पॅक करून मस्त चालले बोईसरला. आय एम मिसिंग सो मच बोईसरची. खूप आठवण येते. 9ची गाडी चला बस. मेडिकलवरतून बाळासाठी सामान घेतोय त्याच्या. आम्ही आता इकडे गाडी आता बघायला लागेल. इकडे नाही वाटतं याच्यासाठी वॉटरसाठी. आपल्याला वॉटरसाठी गाडी नाही भेटली तर आपल्याला मला स्वतः जावं लागेल वॉटरपर्यंत. परत त्याला सोडून मग घरी जावं लागेल. A few moments later. गाडी नाही आहे, वॉटरला आहेत आम्ही सध्या बघा. आता चाललो आम्ही परतूरला. खूप उशीर झाला आहे, 8:30 वाजलेत. गाडीचा वेळ झाला आहे. पैसे दिले अरे वा. गाईस एमर्जन्सी असं निघलोच होतो परतूरसाठी.
लगेच एक रिक्षा बस यासारखी रिक्षा आली आणि तो गेला माझा मामा. थोडा इमोशनल सीन होता, थोडा जरा सिंटी झालो होतो आम्ही, पण काय करणार, जुदाई आहे आयुष्यात. चालते, चला इथून बिकानेरवरून काहीतरी येऊ खायला आणि जाऊ घरी. ही गाईच एक पेस्ट्री घेतली. हे म्हणतात भेटत नाही, हे रोल चॉकलेट आले त्या, हां हे रोल म्हणतात भेटत नाही, त्यासाठी हे घेतले 4 आणि हे पण भेटत नाही तर हे घेतले 2. हे 20 रुपयाला एक आहे, हे 15 रुपयाला एक आहे आणि ते पेस्ट्री 50 रुपयाला एक आहे. विंटर लुक इज सो फनी. स्पायडरमॅनचं कवर आलं बघा माझं, बघा स्पायडी कवर मी मागवलं इंस्टाग्रामवरून. याचं स्कॅम नाही झालं पण शर्टचं स्कॅम झालं. आता 8 वाजल्यावर काय आम्ही चाललो स्टुडिओमध्ये घरी. वी आर ॲट होम गाईज फायनली. काय झालं तरुण? हाँ क्या? शादी कर दी. अरे तो उसकी लाइफ है, उसका लगन हो गया भाऊ. तगेश का लगन हो गया भाऊ. काय झालं मम्मा? हैप्पी. तुझ्यासाठी काय आणलंय मी, बघ तर. हा पर बहुत शॉक लगा मुझे टाइम. अरे तुझ्यासाठी काय आणलंय बघ तर खायला. हैप्पी. थगेश की शादी के लिए कुछ मीठा हो जाए. गाइस मैं थगेश की तब से फैन हूँ जब से उसके मतलब सब्सक्राइबर बहुत कम थे. वो बहुत ही मतलब छोटा क्रिएटर था, तब से फैन हूँ मैं. My God, ये सब सीरियसली मिला आपको मेरे फेवरेट चारों की. थैंक यू हस्बैंड. मम्मा केक. अजून और भी है, देख तो सही पूरा. गाइस दिस इज माय फेवरेट रोल. भेटत ना आमच्या इकडे. गाइस दिस इज आल्सो माय फेवरेट. बचपन की यादें ताजा हो गई. खाले ऐसे मजाक कर रहा हूँ, जो खाना खा. चॉकलेट फ्लेवर भी सब 4 टाइप का फ्लेवर लाया गाइस इसमें. गाइस मैं मोटी होने वाली पक्का अभी फिर से. अरे और कितनी मोटी होगी? थोड़ा सा कम करने की कोशिश कर रही लेकिन फिर से मोटी होने वाली. गाइस मैं इतना सारा पेस्ट्री लाके, गाइस आप समझ ही सकते हो लेडीज प्रॉब्लम. खाओ भी ऐश करो. बहुत मन करता है गाइस मीठा खाने का. कितना कंट्रोल करूं मैं, फिर भी मन करता है. ये भी किस लिए कमा रहे हैं हम लोग, खुद की खुशी के लिए ही कमा रहे हैं ना. खुद ही ना खा पाए तो फिर क्या फायदा है उससे पैसे का. है कि नहीं. लाडू बाळा काय झालं तुला, झोप आली मम्मा? थगेश कांग्रेचुलेशन. वो वीडियो नहीं देखने वाला है ना. फिर भी थगेश की फैंस जो है थोड़ा तो दिल टूटा लेकिन फिर भी जान दो. घर जलाए मेरा. क्या प्रणा नाटक कर रही है. चल उठ, चल खाना दे. तर मित्रांनो मी तिकडे ऑफिसला देऊन आलोय पार्सल. 99.9% चान्सेस नाही आहेत की मला रिफंड भेटेल म्हणून. तो बोलला मला, बोलतो मी ऑलरेडी ते डिलिव्हर म्हणून केले सिलेक्ट, त्यासाठी काहीच करू शकत नाही. सो जर ते इंस्टाग्रामला फ्रॉड करणारे जर कोण बघत असतील व्हिडिओ, तर ब्रो येस सिस्टर प्लीज ऐसा नका वागो, ऐसा मत करो. दिस इज नॉट गुड थिंग. मेहनत का पैसा गाइस. मेहनत का 700 रुपये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोक 400 500 रुपयावर दिवसभर काम करतात, मेहनत करतात खूप जास्त. बिगारी लोक 400 रुपयावरती दिवसभर एवढी हमाली करतात, एवढी मजुरी करतात. ते किती आपका पैसा कहाँ तक लेके जाओगे गाइस. पण ते कोण त्याच्यातला व्हिडिओ तर बघत नसेल. पण तुम्हाला काही सावधान राहू, सतर्क हो. इंस्टाग्रामवरतून काहीच मागवू नका. कवर मी मागवलं तेच आले एकदम बेस्ट. बाकी कपडे आपले ॲमेझॉन फ्लिपकार्ट आम्ही यूज करतो, ते 2च यूज करतो मी फर्स्ट टाइम आयुष्यात मागवले आणि पहिल्याच वेळेमध्ये स्कॅम झाला. सो इट्स ओके. थगेश की बाइक को बहुत भारी है लेकिन प्रज्ञान बनवले बिर्याणी शाही. थगेश वास की येतोय. वाइफ एकदम मस्त दिखती, मुझे बहुत पसंद आ गई वो. ठीक आहे. हे अरे ही खायला लागली रोल. मैं नहीं दिया उसे. अरे खोकला झाला ना बाळा. अरे वा, तू तर खात नाही केक बी के, तुला कसं काय आवडायला लागलं हे ना. बिकॉज दिस इज शी इज माय डॉटर. हे लाडू बघा, हे बघा, खून में ही है, खून में ही खाना है.
नो डीएनए टेस्ट नीडेड. गाईज मग आता हा ब्लॉग इथेच एंड करू आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाकी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी कसा वाटला ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा. आता माझा मामाला कॉल करतो. आता 9 वाजून 10 मिनिट झाले. त्याला गाडी भेटली की नाही ते विचारतो. बाकी फोन वगैरे घेतला घाईमध्ये सगळं झालं. आज खूप घाईचा दिवस होता. रेडमी कली आहे. त्याचा फोन अचानक आजच खराब झाला. मावशी पण होती, शेल मावशी माझी. तर ती काल होती इथे. तर ती म्हटली काल का नाही सांगितलं, आपण सोबत घेतला असता. पण ती गेल्यानंतर त्याचा फोन खराब झाला. त्यासाठी मग अचानक मध्ये आम्हाला दोघांनाच घ्यावा लागला फोन. आता परत नेक्स्ट टाइम तो येईल पुढच्या वर्षी. रोहित जो वाले मामा आए थे ना, उनका बेटा देखोगे ना, बहुत ही सुंदर है वो. बाप खूप क्यूट आहे तो. मुझे कब से आम्हाला एक ठिकाणी जायचं आहे. जर ते लोक तिकडे आले. आता 7-8 तारखेला डिसेंबरला जत्रा आहे आमच्या इकडे. मोठा मामा येणार आहे. त्यांचं प्रोग्राम आहे. पण तो नाही येणार. आता भावाचा कार्यक्रमसाठी आलेला. भावाचा कार्यक्रम झाला आणि तो गेला. भाई क्लोज मामा आहे माझा, सगळ्यात जास्त क्लोज. राहुल मामा माझा. व्हिडिओ जर बघत असशील तर थोडंसं सेंटी झालो होतो मी पण तुला जाताना. टेक केअर, बाळाची काळजी घ्या आणि चला लवकर आणा. आमच्याशी भेटवा. ओके चालते. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू सून. गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम्स. थंडीमध्ये छोट्या अशा बछड्यांची काळजी घ्या. ओके.